jungle. भाजपा सांगली शहर जिल्हा सांगली पश्चिम मंडळाची कार्यकारिणी जाहीर. सांगली दिनांक 26 जुलै 2025 भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सांगली पश्चिम मंडळ कार्यकारिणीची घोषणा आज मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात करण्यात आली. यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे तसेच गटनेत्या भारती दिगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नेटके व उत्साही झाले असून यामध्ये सांगली पश्चिम मंडळातील नवीन नेतृत्वाला संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. भाजपा पक्षशिस्त, कामाची पारदर्शकता आणि जनतेशी थेट संपर्क या गोष्टींना महत्त्व देणाऱ्या कार्यपद्धतीला अनुसरून ही कार्यकारिणी रचण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देताना सांगितले की संघटन हेच भाजपचे खरे बळ असून प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून जनतेच्या अडचणी सोडण्याचा भर द्यावा. राज्य परिषद सदस्य श्री प्रकाश बिर्जे यांनी सांगितले की नवीन नेतृत्वातून पक्षात नवे ऊर्जा संचारेल. या सांगली पश्चिम भागात भाजपाचे अजून मजबूत जाळे तयार होईल. भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगितले की कृषी व शेतकरी कल्याणासोबत सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारी संघटना म्हणून ही टीम काम करेल. या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून सांगली पश्चिम परिसरात पक्ष अधिक प्रभावीपणे काम करेल. पक्षाचे धोरण, सरकारची योजना आणि केंद्र व राज्यातील नेतृत्वाचे कार्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट या नव्या टीमचे घेतले आहे. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिर्जे, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, मोहन वाटवे, गटनेत्या भारती दिगडे, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील, मोहन वाटवे, भाजपा अनुसूचित जाती प्रदेश सचिव प्रदीप कांबळे, सांगली मंडल पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वादवणे, विजय साळुंके यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.